प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपली सीईटी 2026च्या परीक्षेची टेंटेटिव्ह तारीख आलेली आहे आणि 11 एप्रिल पासून आपली परीक्षा सुरू आहे। मग आता तसा विचार केला तर आपल्या हातामध्ये 19-20 दिवस राहिलेले आहेत आणि बऱ्याच मुलांचं काय झालंय, त्यांनी 2 वर्ष जेईची प्रिपरेशन केली आणि जेव्हा जेईचा फर्स्ट अटेम्प्ट झाला, स्कोअर आला नाही, बोर्डाचे पेपर अवघड गेले, तेव्हा ते सीईटी कडे मूव्ह झाले आणि त्याच्यामुळे बरीचशी मुलं ही खूप अशी संभ्रमावस्थेत आहेत किंवा जे रेग्युलर सीईटीची प्रिपरेशन करत होते तर आता नेमक्या एवढा मोठा अभ्यास आहे आणि ह्या राहिलेल्या थोड्या दिवसात आता मी नेमकं काय करू असा खूप सारे प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क त्यांच्या पुढे आहे। आणि म्हणून ह्या सगळ्यांना डायरेक्शन देण्याकरता आणि कमी वेळात स्मार्ट स्ट्रॅटेजीने हार्डवर्क करून खूप छान सक्सेस मिळवण्याकरता हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे। आणि म्हणूनच व्हिडिओचे शीर्षक आहे हाऊ टू स्कोअर 99.99 पर्सेंटाइल इन फिजिक्स सीईटी पेपर। तर फिजिक्स मध्ये 99.99 पर्सेंटाइल राहिलेल्या दिवसात मिळू शकतं का? तर हो, एका प्रॉपर स्ट्रॅटेजीने अभ्यास केला तर ते मिळू शकतं। तर बघा, पर्सेंटाइल मिळवणं फारसं काही अवघड नाही। आपल्याला 50 पैकी साधारणतः 35 ते 40च्या मध्ये मार्क्स पडले की एवढं पर्सेंटाइल येतं। मग ते मिळवण्याकरता आपण काय काय करायचं आहे, तर लक्ष द्या, काळजीपूर्वक बघा, एक 10-15 मिनिटं तुमचे जाऊ द्या, पण तुमच्या अभ्यासाला प्रॉपर डायरेक्शन देणारा हा व्हिडिओ आहे। मग आता काय करायचं, तर आता सगळं तुम्हाला माहिती आहे की 11वीचे 10 चॅप्टर हे सीईटीला आहेत आणि 12वीचे 16 चॅप्टर सीईटीला आहे। आता ह्या 10 चॅप्टर मध्ये 10 प्रश्न येणार आहे आणि 16 चॅप्टर मध्ये किती प्रश्न येणार आहेत, तर 40 प्रश्न येणार आहे। मग आता सगळं 26 चॅप्टर करण्याची वेळ गेलेली आहे। आता आपल्याला काय करायचं, सेट एक प्रायोरिटी लिस्ट। प्रायोरिटी लिस्ट कशी ठरवायची, तर बघा, तर असं काही मोजून मापून अगदी असं नसतं की ह्या चॅप्टरवर इतकेच प्रश्न पडतात, पण जुन्या क्वेश्चन पेपरचा जर डिटेल स्टडी केला तर तुमच्या असं लक्षात येईल की इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा 11वी आणि 12वीचा मिळून जो चॅप्टर आहे तर त्याच्यावर साधारणतः 4 ते 5 प्रश्न पडतात आणि ते खूप सोपे असतात। त्याच्यानंतर मग आता इथे 2 नंबरला रोटेशनल डायनॅमिक्स घ्या, 3 नंबरला, मग आता क्रमाने जा पुढे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड घ्या, नंतर मी पूर्ण नावं लिहित बसत नाही, नंतर केटीजी घ्या, त्याच्यानंतर थर्मोडायनेमिक्स घ्या, त्याच्यानंतर सुपरपोजिशन घ्या, इथे 6 नंबरला ऑसिलेशन घ्या, हे क्रमाने करा। 7 नंबरला सुपरपोजिशन घ्या आणि 8 नंबरला तुम्ही तुमचा रे ऑप्टिक्स विथ वेव्ह ऑप्टिक्स, आलं लक्षात, म्हणजे दोन्ही ऑप्टिक्स करा, 11वीचं आणि 12वीचं। किती चॅप्टर झाले बघा बरं, 8 चॅप्टर झाले आणि ह्या 8 चॅप्टरवर जर प्रश्नांची संख्या घेतली तर हे 4 किंवा 5, हे 3, हे 3, हे 3, हे 3, हे 3, हे 3 आणि हे 3 असे बघा, हे साधारणतः 7 त्रिक 21, हे 7 चॅप्टर, 21 आणि 4 किंवा 5, तर 21 आणि 5 जर घेतले तर 26 प्रश्न। बघा बरं, एवढ्याच प्रश्नांवर तुम्हाला 26 प्रश्नांचे, एवढ्याच चॅप्टरवर तुम्हाला 26 प्रश्नांचे उत्तर देता येतात आणि एरर अनालिसिस आणि व्हेक्टर याच्यावरचे 2 प्रश्न, म्हणजे एकूण एवढ्या याच्यातच तुम्हाला 10 चॅप्टर मध्ये 28 मार्काचा अभ्यास होतो। सगळ्यात आधी महत्वाचं काय, तुमच्या मनाने निश्चय करणं गरजेचं आहे की आता वेळ खूप कमी राहिलेला आहे, राहिलेल्या 20 दिवसात माझं जर पुढच्या 40-50 वर्षाचं भवितव्य जर ठरणार असेल तर एवढे 20 दिवस अभ्यास करायला काय हरकत आहे। तर तुम्ही तुमचे छंद बाजूला ठेवा, टाइमपास बाजूला ठेवा, सोशल मीडिया फक्त आणि फक्त चांगल्या कामाला मोबाईल वापरा, निश्चित सक्सेस मिळणार आहे। कळलं का? मग सेट प्रायोरिटी लिस्ट, अशी प्रायोरिटी लिस्ट ठरवा। आणि तुम्ही कितीही म्हटलं ना बाळांनो की आपल्याला 11वीचे काही चॅप्टर याच्यात होऊनच जाणार आहेत, बघा 11वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स झालाय, इथं तुम्ही सुपरपोजिशन करणार आहे, त्याच्यात साऊंड होणार आहे, सेमीकंडक्टर 12वीचा केला तर 11वीचा सेमीकंडक्टर आपोआप होऊन जाणार आहे, असे 4-5, ग्रॅव्हिटेशन सोपं आहे तर त्याचे थोडे थोडे प्रश्न करायचे, आलं का लक्षात।
तर या पद्धतीने म्हणजे आधी चॅप्टरचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. त्याच्यानंतर टाइम टेबल बनवा. हे दुसऱ्याचं पाहून बनवू नका, आपलं आपलं स्वतःचं बनवा. कारण प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असते. आपले प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉइंट वेगळे असतात, प्रत्येकाचे वीक पॉइंट वेगळे असतात. कुणाला अभ्यासाची सवय वेगळी असते, कुणाला पहाटे उठून अभ्यास करायची सवय असते, कुणाला रात्री जागून अभ्यास करायची सवय असते. आणि त्याच्यामुळे तुमचं टाइम टेबल बनवा. आता पीसीएम आणि पीसीबी ग्रुपसाठी फिजिक्स साठी 2.5 तास, केमिस्ट्री साठी 2.5 तास आणि 5 तास हा तुमचा मॅथ्स किंवा बायो, कारण ते कोअर सब्जेक्ट आहेत. आता मी वगळून केलंय, तुम्ही एखादा क्लास लावला असेल, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, तर तो वेळ वाया नाही जात. तुम्ही क्लासला जाता, तुम्ही जर प्रामाणिकपणे केलं तर तिथेही तयारी होतेच. त्या व्यतिरिक्त हा आपल्याला एक्स्ट्रा स्वतःचा असा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर डेली टार्गेट सेट करा. आता बघा, एवढे जर चॅप्टर आहेत तर साधारणतः हे सगळे तुमचे किती दिवसात होतील? आणखी 2 ऍड केले, हे 2 ऍड केले तर 10 दिवसात तुमचं होऊन जाणार आहे अभ्यास. असं प्रत्येक विषयाचा. आता मी 99.99% मॅथ्सचा व्हिडिओ करणार आहे, केमिस्ट्रीचा करणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या चॅप्टरवर आपल्याला फोकस करायचा आहे. आणि म्हणून तुमचं डेली टार्गेट सेट करा आणि रात्री झोपताना तुमची जी प्रोग्रेस आहे, त्याची झालेली प्रोग्रेस आहे, त्याला अनालाइज करायला विसरू नका. आणि म्हणून असं अनालाइज केलं की आपला झाला नाही अभ्यास तर आपल्याला गिल्टी फील होत राहतं, आणि म्हणून तसं करू नका. मग आता बघा, क्लिअर फाउंडेशन फिजिक्स. आता क्लिअर फाउंडेशन फिजिक्स म्हणजे काय बाळांनो? तर तुम्हाला काही गोष्टी बेसिक ह्या आल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. जसं की ट्रिग्नोमेट्री. बघा, मॅथ्स मध्ये पहिले ट्रिग्नोमेट्री आलीच पाहिजे, ट्रिग्नोमेट्री आली पाहिजे. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह आले पाहिजे, डेरिव्हेटिव्हचे बेसिक रूल तुम्हाला आले पाहिजे, डेरिव्हेटिव्ह आले पाहिजे, डेरिव्हेटिव्ह रूल, इंटिग्रेशनचे रूल आले पाहिजे. त्याच्यानंतर वेक्टर आलं पाहिजे. बघा, वेक्टर्स आणि काही ग्राफचा स्टडी तुमचा असला पाहिजे. वेक्टर आणि काही ग्राफ. फॉर एक्झाम्पल, आता कसं बघा ग्राफ, तर आता जर समजा 2 गोष्टी इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलणार असतील ना, तर त्यांचा ग्राफ नेहमी रेक्टँग्युलर हायपरबोलाच येतो. किंवा तुम्हाला माहितीये की जर पीव्ही डायग्राम असेल थर्मोडायनामिक्स मध्ये, आडवी रेषा आयसोबारिक प्रोसेस, आलं लक्षात. त्याच्यानंतर या पद्धतीने असेल तर आयसोथर्मल, त्याच्यानंतर असं असेल तर ऍडियाबॅटिक, आणि उभी रेषा म्हणजे आयसोकोरिक. मग तुम्हाला क्रम देऊन विचारतील 1 2 3 4 असं आलं तर काही फरक पडेल का? परत एकदा सांगते, आडवी रेषा आयसोबारिक हा आयसोथर्मल, त्याच्या खालचा ऍडियाबॅटिक हा स्टीपर असतो जास्त, आणि पीव्ही डायग्राम वर उभी रेषा म्हणजे आयसोकोरिक. आणि जेव्हा उभी रेषा असते तेव्हा वर्क डन नेहमी 0 असतं, का तर तेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो, आलं लक्षात. तर असे ग्राफचा कधी कधी काही ग्राफ या पद्धतीने असतात, काही ग्राफ या पद्धतीने असतात. तर ग्राफचं थोडंसं, किंवा व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप आपल्याला काय देतो, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफचा स्लोप आपल्याला काय देतो, असा थोडासा ग्राफचा पण बेसिक अभ्यास करा. तर ही ट्रिक, हे सगळं बेसिक आलं ना बाळांनो, तर तुम्हाला खूप सारं सोपं होणार आहे. आता बघा, तर त्याच्यानंतर हे क्लिअर फाउंडेशन फिजिक्स, हे सगळं बेसिक आहे, ते अभ्यासाला सुरू करताना ते आधी करा. त्याच्यानंतर 1 पेज स्ट्रॅटेजी. जो चॅप्टर केला ना तो पूर्ण एका पानात बसवायचा आहे आपल्याला, कारण आपल्याला सेकंड रिव्हिजन करताना आणि परीक्षेच्या आधी 4 दिवस आपल्याला थर्ड रिव्हिजन करायची आहे, तेव्हा ही 1 पेज स्ट्रॅटेजी खूप आपल्याला उपयोगी पडणार आहे. आता बघा, तुमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये ते फॉर्म्युले जे काही असतील, जर स्वतंत्र अभ्यासाची खोली असेल तर ते फॉर्म्युले तुम्ही तिथे ते शीट बनवा, कार्ड शीट बनवा आणि तिथे लावा. येता जाता तुमच्या डोळ्यासमोर ते राहिल्याने ते चांगले तुमचे पाठ होणार आहे. तर त्याच्यामुळं आणि 1 पेज स्ट्रॅटेजी तुम्हाला रिव्हिजनला उपयोगी येणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, फोकस ऑन PYQ. तर बघा, 5 वर्षाचे 2025, 24, 23, 22 आणि 21 PYQ चांगले करा. काही काही प्रश्न तर दरवर्षी रिपीट झालेले आहेत, आणि सगळ्यात जास्त PYQ रिपीट होणारं महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे. इथे खूप सारे PYQच रिपीट होतात. आणि विचार करा ना बाळांनो, की जर समजा 20 दिवस पीसीबी ग्रुपची जर 10 दिवस आणि पीसीएम ग्रुपची 10 दिवस परीक्षा जर चालत असेल तर 20 दिवस
तर रोज 100 प्रश्न म्हणजे एका वर्षी 2000 प्रश्न बाहेर पडतात, त्यापेक्षा जास्त पडतात पण कमीत कमी धरले तर 5 वर्षातच किती 10,000 प्रश्न बाहेर पडलेले. मग विचारून विचारून वेगळं काय विचारणार आहे. आणि म्हणून तुम्ही PYQ वर फोकस करा. त्याच्यानंतर टिप्स आणि ट्रिक्स. आता काय वापरायचे टिप्स आणि ट्रिक्स, तर बघा कॅल्क्युलेशन खूप साऱ्या गोष्टी. बघा आता एकदम हॅपीली अभ्यास करायचा आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असा कॉन्व्हेक्स लेन्स दिला ना आणि त्याला जर आपण असा उभा कट केला तर व्हॉट अबाउट इट्स फोकल लेंथ. उभा कट केला तर त्याची फोकल लेंथ आधी F असेल तर ती 2 टाइम्स होते आणि याला जर आपण असा आडवा कट केलं ना तर फोकल लेंथ तशीच राहते. आहे का हे PYQ? हे PYQ आहे. किती इझिली समजलं का. त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्सची कोणत्या रंगासाठी फोकल लेंथ ही सगळ्यात मॅक्सिमम असते असं विचारलं जातं. तर कॉन्व्हेक्स लेन्स साठी रेडची फोकल लेंथ मॅक्सिमम असते, व्हायोलेटची मिनिमम असते. असं एकदम इझिली अभ्यास करायचा आपल्याला. आलं लक्षात. लोड घ्यायचा नाही, हॅपीली अभ्यास करायचा. बघा हे सगळे PYQ आहेत. त्याच्यानंतर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला हसत हसत अभ्यास करता येणार आहेत. आणि म्हणून आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या, हॅपीली करायच्या. आणखी गोष्ट सांगते तुम्हाला बघा की जेव्हा जेव्हा कॅल्क्युलेशन कसे सिम्पल करायचे, मुलांना कॅल्क्युलेशनची भीती वाटते, मग ते सिम्पल कसे करायचे, तर न्यूमरिकल्स सोडवताना तुम्हाला काही गोष्टी वापराव्या लागतात. त्या काय बघा, तर पहिली गोष्ट तर तिथं कॅल्क्युलेशन गुणाकार भागाकार करत बसायचे नाही. मग आता फॉर एक्झाम्पल जर 0.25 आले ना तर 1/4 वापरायचं नेहमी. 0.5 आले ना तर 1/2 वापरायचं. त्याच्यानंतर तुमचे जर 0.33 आले ना, आलं का लक्षात, तर तुम्हाला 1.33 आले ना तर तुम्हाला 4/3 वापरायचं. आणि 0.75 आले ना तर 3/4 वापरायचं. त्याच्यानंतर 1.5 आलं ना 3/2 वापरायचं. 2.5 आलं ना 5/2 वापरायचं. 3.5 आलं ना 7/2 वापरायचं. त्याच्यानंतर 10/3 जर 3.33 आलं ना असं तर त्याला 10/3 घ्यायचं. कॅल्क्युलेशन सोपं होऊन जातं. किंवा 20/6 घ्यायचं. आलं का लक्षात. किंवा 20 जर समजा तुम्हाला 6.67 आलं असेल तर ते पण 20/3 घ्यायचं. समजलं का. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे हे सगळं. याने काम खूप सोपं होतं. आता कसं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर समजा असं काढायला सांगितलं की रिंग आहे आणि तिचा डायमीटर हा 1 मीटर आहे, त्याचं मास 0.5 किलोग्राम आहे आणि त्याचा सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस आणि त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. आता एका सेकंदात उत्तर कसं येतं. फॉर्म्युला असतो मास इंटू रेडियसचा स्क्वेअर. मास टाकलं 0.5. आता डायमीटर 1 मीटर आहे म्हणजे रेडियस 0.5 झाली, त्याचा स्क्वेअर 0.5 इंटू 0.5. बघा बरं 1/2 1/8 झालं का. यस ऑर नो. एका सेकंदात आलं का उत्तर. म्हणून असं सिंपल करायचं कॅल्क्युलेशन. आणि म्हणून खूप साऱ्या टिप्स किंवा ट्रिक्स वापरायच्या, खूप काही गोष्टी पाठ करायच्या. त्याच्यानंतर तुमचा सोर्स आहे ना, आधी टेक्स्ट बुक ठेवायचा. तुमच्या अभ्यासाचा सोर्स आहे ना हे तुमचं टेक्स्ट बुक, पण ते वर वाचायचं. आता डिटेल वाचायची वेळ गेली. फॉर्म्युले त्यातले करायचे. त्यानंतर कशावर प्रश्न विचारला जातो ते पाहायचं. आणि एक कोणत्याही प्रकाशनचं PYQचं पुस्तक घ्या. तुम्हाला जे आवडेल ते घ्या. आर्यनचं घ्या, टार्गेटचं घ्या, कोणतंही घ्या, तुम्हाला जे वाटेल ते. आणि मग अशी MCQ ची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर मॉक टेस्ट द्या. खूप साऱ्या फ्री मॉक टेस्ट आहेत, तर त्या मॉक टेस्ट द्या. चॅप्टर वाईज द्या किंवा कंबाईन द्या सगळ्या पेपरच्या. पण त्याला अनालाइज करायला विसरू नका. एक नोटबुक करा आपलं काय चुकतंय आणि त्या चुकांमधून आपल्याला शिकायचंय. जसं एखादा प्रोग्राम असेल, आपण एखाद्या डान्समध्ये भाग घेतला असेल तर आपण काय करतो, ते ड्रेपरी घालून, उद्या कार्यक्रम असेल तर आदल्या दिवशी आपण ड्रेपरी घालून डान्स करतो का, तर उद्या काही फजिती होऊ नये हे सगळं. तशी ही आपल्या परीक्षेची रंगीत तालीम आहे. आणि म्हणून स्कोअर येऊ द्या कमी आला तर, पण आपण कुठपर्यंत आलो आहोत हे कळण्याकरता मॉक टेस्ट द्यायला घाबरू नका. त्याला अॅनालाइज करा, नुसतं करून सोडून देऊ नका. कुठे चुका झाल्या, आपल्या चुकांमधून आपल्याला शिकायचंय. त्याच्यानंतर बूस्ट युअर स्पीड अँड अॅक्युरसी. प्रत्येक फॉर्म्युलाचं एक आता तुम्ही जर एखादं पुस्तक घेतलं तर एक फॉर्म्युलाचं किमान एक प्रॉब्लेम सोडवून पहा आणि आपला स्पीड आणि अॅक्युरसी मेंटेन करा. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला
आपल्या प्रॅक्टिस मधूनच येणार आहे. फिजिक्सच्या अभ्यासाचं एकच प्रिन्सिपल असतं, प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. आणि त्याच्यामुळं जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस करा, कॉन्फिडन्स वाढवा, हार्डवर्क करा. समजलं का? तर ह्या पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात तर तुमची पहिल्या 10 दिवसात पहिली रिव्हिजन, त्याच्यानंतर पुढच्या 8 दिवसात दुसरी रिव्हिजन आणि नंतर तिसरी रिव्हिजन, उरलेल्या दिवसात तिसरी रिव्हिजन. या पद्धतीने आता बघा, तुमचं 11ला म्हणजेच 11ला परीक्षा असणार नाही, काहींची शिफ्ट ही उशिरा असणार आहे, मग त्यांना पुढच्या दिवसात रिव्हिजन करता येईल. सेकंद आणि सेकंद चांगल्या कामासाठी वापरा, अजिबात टाइमपास करू नका. तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे. तो नुसता बघून सोडून देऊ नका, तो अंमलात आणा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट टाकायला कंजूसी करू नका. असे भरपूर व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील, ज्याने तुम्हाला कमी वेळात छान अभ्यास करायला निश्चितच मदत होणार आहे. आणि आणखी एक सोय तुमच्यासाठी चांगली केलेली आहे विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलवर. तुम्ही जर प्लेलिस्टला गेलात तर प्रत्येक चॅप्टरच्या PYQ मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत. अगदी रोज झोपताना तुम्ही मोबाईलवर ते बघितले तर डबल टिबल बघून तुमचे उत्तर सुद्धा पाठ होणार आहे आणि त्याच्याने तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात याची पण कल्पना येणार आहे. समजलं का? त्याचाही जरूर उपयोग करून घ्या. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.